हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत की उद्याचे रिच्युअल आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत आणि उद्याचा दिवस खूप पॉवरफुल आहे. उद्याची तारीख जी आहे 30 जून 2025. तर हा उद्याचा दिवस का आपल्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे, तर यासाठी इम्पॉर्टंट आहे की 30/6 आणि 2025 म्हणजेच 369 हा युनिव्हर्सल पोर्टल ओपन होत आहे. त्यासाठी आपल्याला युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये अलाइनमेंटमध्ये यायचं आहे आणि आपले मॅनिफेस्टेशन जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर हा जो 369चा जो पोर्टल आहे तो 101 वर्षांनी आलेला आहे. हा पूर्ण मंथमध्ये 21 ह्या तारखेला सुद्धा होता, 3 तारखेला सुद्धा होतं. 369 जे आहे ते ह्या महिन्यामध्ये आपल्याला 3-4 वेळा करायला मिळत आहेत. आणि उद्याची जी तारीख आहे 30/6/2025, तर 369 हा लास्ट आहे. तर हा इतका इम्पॉर्टंट आणि इतका पॉवरफुल दिवस आहे की आपण याचं महत्त्व जितकं जाणून घेऊ तितकं महत्त्वाचं सुद्धा आहे. तर हा पोर्टल जो आहे तो 101 वर्षांनी आलेला आहे आणि पुढे हा योग 9 वर्षांनी येणार आहे, म्हणजेच 2034मध्ये येणार आहे. म्हणून उद्याचा इतका दिवस पॉवरफुल आणि महत्त्वाचा आहे की आपल्याला अलाइनमेंटमध्ये येणे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होऊ शकेल. तर ही 369 जे आहे ते ब्रह्मांडीय रहस्याची चाबीसुद्धा म्हटलं जाते. एक युनिव्हर्सल सिक्रेटसुद्धा याला मानलं जाते की असं दिव्य पोर्टल जिथे आपली चेतना, आपली भावना आणि युनिव्हर्सची एनर्जी एक साथ अलाइनमेंटमध्ये उद्या येणार आहे. जसं की मानवी मनाची फ्रिक्वेन्सी, मूनची एनर्जी म्हणजे चंद्राची एनर्जी आणि ब्रह्मांडाची व्हायब्रेशनल पॉवर हे 3 अद्भुत अलाइनमेंटमध्ये येणार आहेत. म्हणून उद्याचा दिवस इतका पॉवरफुल आहे. आणि 369चं महत्त्वसुद्धा तुम्हाला माहिती आहे की जे निकोला टेस्ला सायंटिस्ट, त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये 369 नुसारच कार्य करत होते आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये इतकं सक्सेसफुल मिळवलं. तर त्यासाठी उद्याचा इतका पॉवरफुल आहे की आपल्याला उद्याचा डे इतका पॉवरफुल आहे की आपल्याला अलाइनमेंटमध्ये यायचं आहे. तर असं होते की अलाइनमेंट आपली जे अलाइनमेंट लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी का इम्पॉर्टंट आहे, 30 जूनलाच का इम्पॉर्टंट आहे हे जर मनात येत असेल तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छिते की कारण मॅनिफेस्टेशन फक्त विचार करण्याने किंवा अफर्मेशन म्हटल्याने होत नाही. तर मित्रांनो, मॅनिफेस्टेशन हे मन, बॉडी आणि इमोशन ह्या 3 मुळे होत असते. तर त्यासाठी लोक काय करत असतात, लोक अफर्मेशन तर म्हणत असतात आणि आपल्या अंदर जी भीती आहे, ती डाऊट आहे, गिल्ट आहे, ह्या प्रकारची फ्रिक्वेन्सीसोबत तुम्ही अफर्मेशन म्हणता किंवा तुम्ही जे काही मॅनिफेस्टेशन करत आहात त्या संदर्भात करत असतात किंवा ते तसे विचार करत आहात. पण युनिव्हर्समध्ये फ्रिक्वेन्सी कोणती जात आहे, डाऊट, गिल्ट, फिअर ही फ्रिक्वेन्सी एनर्जी व्हायब्रेट करून ते युनिव्हर्समध्ये पाठवत असतात. आणि एनर्जी व्हायब्रेशनल हे जे काही तुमचं डाऊट आहे, गिल्ट आहे, भीती आहे, त्यामुळे हे मॅनिफेस्टेशनचे जे काही तुम्ही अफर्मेशन म्हणत आहात ती सत्यामध्ये न येता ती ब्लॉक होऊन जाते. तर का होते, तुम्हाला असं वाटते की आम्ही अफर्मेशन म्हणत आहोत, आम्ही तर विचार करत आहोत. फक्त तुम्ही एक म्हणत आहात अफर्मेशन, पण तुमच्या अंदरून जे सोलला कनेक्टेड हवं आहे ते तुम्ही करत नाही आहात. अंदरच्या अंदर आपल्या मनामध्ये डाऊट, गिल्ट आणि भीती ठेवत असल्यामुळे ते फ्रिक्वेन्सी मॅच न होता काय होत आहे, ती डाऊट, गिल्ट आणि भीतीची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनल मॅच करून ते युनिव्हर्समध्ये सेंड होत आहेत आणि तेच तुमच्याकडे रिटर्न येत आहे. म्हणून मित्रांनो, उद्याचा दिवस इतका पॉवरफुल आहे की तुम्हाला डाऊट तर करायचंच नाही आहे, युनिव्हर्सवर पूर्णपणे सरेंडर होऊन ट्रस्ट ठेवायचा आहे. आपल्यामध्ये जे काही गिल्ट आहे, डाऊट आहे, भीती आहे ते काढून फेकून द्यायचं आहे आणि आपल्याला तिन्ही रूपात आपल्या मानवी मनाची फ्रिक्वेन्सी
मूनची एनर्जी म्हणजेच चंद्र, आपलं मून म्हणजेच काय, मन, आणि ह्या ब्रह्मांडाची एनर्जी, हे 3 अद्भुत जेव्हा येत आहे तर तेव्हा आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत असते. म्हणून आपल्याला डाऊटची भावना काढून टाकायचं आहे, गिल्ट असेल ते काढून टाकायचं आहे, काही भीती असेल ते सुद्धा काढून टाकायचं आहे. आणि 369ची टेक्निकसुद्धा मी यामध्ये सांगणार आहे, त्यानुसार आपल्याला करत जायचं आहे. ओके. आणि आपली जी एनर्जी आहे ती प्रिपेअर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला उद्याचा दिवस इतका पॉवरफुल आहे की आपलं मॅनिफेस्टेशन हे मिळवूनच देणार, इतकी ही पॉवरफुल एनर्जी आहे. तर आपल्याला सकाळला उठायचं आहे, शांत पीसफुल बसायचं आहे, कारण 369 उद्या 3 वाजतापासूनच ही एनर्जी ॲक्टिवेट होणार आहे ब्रह्मांडामध्ये. आणि जे ॲस्ट्रोलॉजीनुसार जे ग्रह वगैरे असतात ते सुद्धा अलाइनमेंटमध्ये येत आहे. जसं की चंद्रमा, विशाखा नक्षत्र, ते जे काही आहेत ते पूर्ण ब्रह्मांडीय जे ऊर्जा आहे ते एकत्र येत आहे. त्यामुळेच आपण आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी, मनाची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती, मूनची एनर्जी आणि ह्या ब्रह्मांडीय व्हायब्रेशनलची पॉवर, एक अद्भुत अलाइनमेंट होणार आहे उद्याला, आणि ते आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तर चंद्रमा, विशाखा नक्षत्र आणि आपली इमोशनल फ्रिक्वेन्सीजचं कनेक्शन आपल्याला बनवून ठेवायचं आहे. आणि आपल्याला कुठलंही डाऊट, गिल्ट आणि फिअर म्हणजे भीती ठेवायची नाही आहे. आणि युनिवर्सला तुम्हाला यामध्ये कुठलंही कन्फ्युजनसुद्धा यायला नको, आणि युनिवर्सला क्रिस्टल क्लिअर इंटेन्शन आपल्याला सांगायचं आहे. तर उद्याचं रिच्युअल तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे, कारण उद्याचा दिवस कोणता आहे, 30 जून 2025, म्हणजे 30 तारीख म्हणजे 3, 6वा महिना म्हणजे 6, आणि 2025चे प्लस केलं तर 9 म्हणजे 369. निकोला टेस्लासुद्धा ह्या टेक्निक प्रत्येक आपल्या कामामध्ये यूज करायचे आणि ते सक्सेसफुल झाले. म्हणून आपल्याला सुद्धा ही 369 टेक्निक वापरायची आहे. तर उद्या सकाळला 3 वाजतापासूनच हा पोर्टल ओपन होत आहे. ब्रह्मांडीय रहस्याची चाबीसुद्धा याला म्हटलेला आहे. तर तो रहस्याची चाबी खुलून येत आहे. तर आपल्याला 3 वाजता हा पोर्टल ओपन होत आहे आपल्यासाठी, आणि ब्रह्मांडातील एवढी कॉस्मोस एनर्जी आपल्याला मिळणार आहे की आपले मॅनिफेस्टेशन हे डन होणार आहे. तर आपल्याला उठायचं आहे 4 ते 6 वाजेपर्यंत. तुम्ही भलेही ना 3 वाजता उठले तरी चालेल, 4 ते 6 वाजेपर्यंत आपल्याला उठून जे काही आपले रिच्युअल आहेत, म्हणजे 4 ते 6 एकदम कामनेसचा टाईम असतो, हा ब्रह्ममुहूर्ताचा टाईम असतो. आणि ह्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जे काही आपण मागतो तर ते पूर्ण होत असते. आणि सोबतच कॉस्मिक एनर्जी उद्याला इतकी राहणार आहे की 369 हे पूर्ण अलाइनमेंटमध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचीसुद्धा पॉवर मिळणार आहे. तर सकाळला 4 ते 6 मध्ये आपल्याला ह्या टाईममध्ये शक्य होत असेल तर 4 वाजता उठून तुम्हाला ग्रॅटिट्यूड सर्वात प्रथम करायचं आहे की हा पोर्टल खोलल्याबद्दल थँक्यू सो मच ब्रह्मांड. ह्या ब्रह्मांडाची ऊर्जेचा आम्हाला आस्वाद घेता येत आहे, आम्ही याचा लाभ घेऊ शकत आहोत, त्यासाठी धन्यवाद. आजचा दिवस दाखवण्यासाठी धन्यवाद. आणि जे काही ग्रॅटिट्यूड आहे तुम्ही ते करू शकता. शांत कामनेसमध्ये बसायचं आहे आणि डीप ब्रीदिंग करायची आहे. आणि आपलं मन जेव्हा ब्रह्मांडामध्ये मूनची एनर्जी आहे तर आपलं मनसुद्धा शीतलतेकडे असते, कारण पूर्णपणे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरावर इफेक्ट करत असते. तर आपल्याला शांतमध्ये बसायचं आहे आणि डीप ब्रीदिंग करायची आहे. तसंही आपण डीप ब्रीदिंग केलं तर टोटली आपण शांत होऊन जातो, आणि आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे त्याला कुठलेही कन्फ्युजनमध्ये ठेवायचं नाही आहे. तर क्रिस्टल क्लिअर आपलं इंटेन्शन टाकायचं आहे आणि युनिवर्सला सांगायचं आहे आणि फील करायचं आहे. युनिवर्सला क्लिअर कट आपलं इंटेन्शन सांगायचं आहे आणि फील करायचं आहे. जे काही तुम्ही मागत आहात, जे काही तुम्ही मनी असेल, हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल किंवा करिअर असेल, ते आत्ता तुमच्यासोबत घडत आहे तसं फील करायचं आहे. जसं तुम्ही पहाटे उठून ग्रॅटिट्यूड कराल, डीप ब्रीदिंग कराल, त्यानंतर मेडिटेशनमध्ये आपल्याला उद्याचा दिवस इतकं घालवायचं आहे की मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही सकाळला बसाल तेव्हा आपलं गोल हे परिपूर्ण झालं आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि फील करायचं आहे.
ते जी तुम्ही इच्छा मागितले, मनी बद्दल असेल, हेल्थ बद्दल असेल, रिलेशनशिप बद्दल असेल, करिअर बद्दल असेल, तर त्यामध्ये हे इमोशन टाकायचे आहे की ते आत्ता होत आहे. म्हणजे त्याचा आवाज, ते स्मेल, ते एक्साइटमेंट, ते आपल्याला रियालिटीमध्ये ते आपल्याजवळ आहे, त्याला जगायचं आहे आणि युनिवर्स आपलं ऐकत आहे आणि आपण आत्ता हा क्षण जे काही मागत आहात तो जगत आहोत. त्यासाठी आपण युनिवर्सला कृतज्ञता देत आहोत, म्हणजे धन्यवाद म्हणत आहोत. हे आपल्याला जगवून घ्यायचं आहे की आत्ता ते झालं आहे आणि लेट इट गो. म्हणजेच आपल्याला हे झाल्यानंतर सरेंडर करायचं आहे आणि ट्रस्ट ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, हे जेव्हा रिच्युअल झालं पहाटेचं, त्यानंतर जसंही मेडिटेशन कंप्लीट होते, तुम्ही आत्ता ते रिअलमध्ये जगून आला आहात की तो आवाज, ते स्मेल, ते एक्साइटमेंट, जसं की करिअर असेल तर जॉब लागला आहे, तिथला परिसर, त्या बॉसचा आवाज, त्या परिसरामधला सुगंध, तुम्ही करिअर मॅनिफेस्ट करत असणार तर तुमचं बॉस आहे, तुमचे कलिग्स आहेत, तुमचं स्टॉप कसं आहे, तुमचे कपडे कुठले घातलेले आहात, या पद्धतीने रिलेशनशिप मॅनिफेस्ट करत आहात तर तुम्हाला बघायचं आहे तुमचा पार्टनर तुम्हाला अनंत प्रेम करत आहे. तुम्ही एका घरात आहात, लिव्हिंग रूममध्ये तुमच्या गप्पा गोष्टी, ते प्रेमाचं नातं, ह्या सर्व गोष्टी, तुमचं ती स्मेल, तो आवाज, ते एक्साइटमेंट, ते जे तुम्ही बोलत आहात तो आवाज, हे संपूर्ण आपल्याला मेडिटेशनमध्ये व्हिज्युअलाइज करत जगून घ्यायचं आहे. आणि जसंही तुमचं हे झालं, जसं हेल्थ असेल तर ज्यांची हेल्थ छान आहे त्यांनी हे व्हिज्युअलाइज करायचं की तुम्ही एक फिट, फाईन, हॅपी, हेल्दी, एनर्जेटिक, स्ट्रॉंग व्यक्ती आहात आणि तुम्ही जिमला जात आहात, व्यायाम करत आहात, योग्य ते आहार घेत आहात, तुम्ही स्वतःच्या हाताने ते बनवत आहात आणि स्वतः योगा करत आहात, स्वतः जिम मारत आहात, हे व्हिज्युअलाइज करायचं. आणि तो आवाज, तो ती स्मेल, ते सर्व काही जे काही 5 एलिमेंट्स ज्या पद्धतीने आपण आपले टाकत असतो त्याच पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलाइज करून ते जगत आहोत असं करायचं आहे. आणि जसंही हे आपण व्हिज्युअलाइज केलं आणि आपल्याकडे ती वस्तू आहे ह्या प्रमाणामध्ये आपण युनिवर्सला क्लिअरिटी देत आहोत. ओके, तर ह्या पद्धतीने आपण जगून घेतला. आणि आता जस्ट तुम्हाला मेडिटेशन झाल्याबरोबर तुम्हाला 369 ही टेक्निक अप्लाय करायची आहे. तर ती कशी करणार? जसंही तुमचं मेडिटेशन झालं, शांत आहात, ती अलाइनमेंटमध्ये एनर्जी आलेली आहे, तुम्ही खूप हॅपी आहात आणि आता तुम्हाला लिहायचं आहे तुमचं मॅनिफेस्टेशनचं जे गोल आहे, खूप क्रिस्टल क्लिअर गोल आहे आणि ते त्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आणि त्यामध्ये तुम्हाला क्लिअर युनिवर्सला सांगत आहात की मला हे पाहिजे आहे तर तिथे पाहिजे आहे. हे न म्हणता तुम्हाला हे म्हणायचं आहे लिहिताना की ते मला तुमच्याकडे आहे स्वरूपात लिहायचं आहे की ते तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. जसं रिलेशनशिप असेल तर ज्यांना रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचे असेल, ज्याचं पार्टनरसोबतचे नाते ठीक नसतील तर त्यांनी हे म्हणायचं आहे की माझं रिलेशन त्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत मजबूत झालं आहे आणि मी त्या व्यक्तीसोबत आनंदात आहे. ज्यांना लग्न मॅनिफेस्ट करायचं असेल त्यांनी म्हणा ह्या व्यक्तीसोबत किंवा जे काही ड्रीम पार्टनर आहे तुमचा तर त्या व्यक्तीसोबत माझा असा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसोबत माझं लग्न ह्या तारखेपर्यंत होत आहे. त्यानंतर करिअर की मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे, थँक्यू युनिवर्स. त्यानंतर हेल्थ, थँक्यू सो मच युनिवर्स, मला फिट, फाईन, हॅपी, हेल्दी, एनर्जेटिक, स्ट्रॉंग हेल्थ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आता जे काही आपलं गोल आहे ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. थँक्यू सो मच युनिवर्स आणि तुमचं क्लिस्टर गोल त्यामध्ये लिहून थँक्यू सो मच, म्हणजेच ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे ह्या स्वरूपात लिहायचं आहे. 369 नुसार, म्हणजे सकाळला 3 वेळा, दुपारला 6 वेळा आणि रात्रीला 9 वेळा. तर यामध्ये तुम्हाला 3, 6 आणि 9 म्हणजे 369 ही टेक्निक आणि 369चं हे पोर्टल ओपन झालेलं आहे. तर उद्यापासून जर तुम्ही स्टार्ट केलं तर हे नक्कीच गोल तुमचं पूर्ण होणार. आणि हे किती दिवस करायचं आहे? 21 डेज कमीत कमी आणि जास्तीत जास्त 45 डेज. जर तुम्ही यामध्ये एकही दिवस गॅप न देता हे गोल जर जसं आहे मेडिटेशन झाल्याबरोबर हॅप्पी म्हणजेच खूप आनंदामध्ये, त्या फिलिंगमध्ये जे काही तुम्हाला आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही त्याला जगत आहात,
ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये कुठलंही भीती, डाऊट, गिल्ट न ठेवता जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आणि त्यामध्ये तुमचं मन, बॉडी, इमोशन ह्या 3 अलाइनमेंटमध्ये येतील आणि तुमचं हे मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि लेट इट गो आणि युनिवर्सवर पूर्ण ट्रस्ट ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की 3 टाईम लिहायचं आहे, म्हणजे सकाळ, दुपार आणि रात्री. ओके, 3, 6, 9. सकाळला 3 वेळा, दुपारला 6 वेळा, रात्रीला 9 वेळा. आणि 21 दिवस कमीत कमी आणि जास्तीत जास्त 45 डेजपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये एकही दिवसाचा गॅप जाता कामा नये. म्हणजेच एकही दिवस जर तुम्ही गॅप गेला चुकून तर ती टेक्निक परत तुम्हाला डे 1 पासून स्टार्ट करायचा आहे. त्यासाठीच म्हणतात कन्सिस्टन्सी इज द की. आपल्या सक्सेसची की असते कन्सिस्टन्सी. म्हणून आपल्याला हे टेक्निक करत असताना निदान 21 डेज तरी गॅप न देता तुम्ही सकाळला ऑफिसला जायला अगोदर सकाळला पहाटे सर्वच जण घरी असतात. तर जसंही मेडिटेशन झालं किंवा तुम्ही 6 पर्यंत मेडिटेशन करत असाल की 6ला उठले आणि मेडिटेशन केले, जस्ट त्या हॅपी फिलिंगमध्ये 3 वेळा लिहून काढायचं. दुपारचं टायमिंग जो तुम्ही ड्युटीवर वगैरे असणार तरी तुम्हाला लंच ब्रेकसाठी कुठेही लंच ब्रेक दिला जात असो, तो सुट्टीचा टायमिंग जो असतो तुमचा, तर त्यावेळेत तुम्हाला ते 6 वेळा लिहून काढायचं. आणि रात्रीला घरी आल्यानंतर 12च्या अगोदर, म्हणजेच रात्रीच्या 12च्या अगोदर कुठल्याही वेळेला तुम्ही ते 9 वेळा. जर तुम्ही डिवाइन टायमिंग म्हणत असणार तर रात्रीचा 9:09 हा डिवाइन टायमिंग आहे. जर तुम्ही 9:09 जर 9 वेळा लिहिलं तर ते अधिकच चांगलं. जर त्यांना शक्य होत नसेल तर त्यांनी 12च्या आत, म्हणजे काही नाईट ड्युटीचं वगैरे असतात तर ते 12च्या अगोदरपर्यंत ते तुम्ही कुठल्याही कामात वगैरे असले तरी काही झालं तरी 12च्या आतमध्ये तुम्हाला ते लिहून काढायचं आहे 9 वेळा. म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठलंही टाईमलाईन न बांधता सुद्धा तुम्ही ड्युटीवर असाल, घरी असाल, जिथे कुठे काम करत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला ही टेक्निक करता येते आणि इझी वेमध्ये करायचे. 3, 6, 9. सकाळी 3, दुपारी 6, रात्रीला 9 असं 21 डेज गॅप न देता तुम्हाला करायचं आहे. आणि जास्तीत जास्त 45 डेजपर्यंत तुमच्या कोणत्याही इच्छा असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यांना मनी हवे असतील तर त्यांनी ते असं टाईप करा, थँक्यू सो मच युनिवर्स, आय रिसीव इट, आणि ते मनी टाका. थँक्यू सो मच युनिवर्स, आय रिसीव इट 10,000 रुपये. थँक्यू सो मच. या पद्धतीने. ओके, तर ही ब्रह्मांडीय रहस्याची चाबी जे 369ला म्हटलं आहे या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर याचा उद्या इतका आवर्जून फायदा घ्या की हा 101 वर्षांनी आला आहे आणि परत हा योग 9 वर्षांनी येणार आहे. म्हणून तुम्हाला हा जो मौका मिळालेला आहे, आता उद्याचा लास्ट डे आहे, यानंतर तुम्हाला 369चा पोर्टल आहे तो मिळणार नाही, डायरेक्टली 9 वर्षांनी येणार आहे. आणि हे जेव्हा ब्रह्मांडाची ऊर्जा हे तिन्ही जेव्हा एकत्र येत आहेत, ओके, तर म्हणून तुम्हाला अलाइनमेंटमध्ये आपलं सुद्धा मन, बॉडी, इमोशन अलाइनमेंटमध्ये आणून युनिव्हर्सच्या एनर्जीसोबत अलाइनमेंट व्हायचं आहे, मॅच व्हायचं आहे आणि आपले मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचे आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला उद्याचं रिच्युअलसुद्धा सांगितलं आहे. तर नक्कीच यासाठीच मी तुमच्यासाठी आज हे 369चं इतकं महत्त्व पटवून देऊन यासाठीच आज व्हिडिओ बनवलेला आहे की उद्याचं तुम्हाला कुणाचंही स्किप होता कामा नये, इतकं महत्त्वाचा डे आहे. म्हणून तुम्ही 369ची टेक्निक करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल तर सायंटिस्टसुद्धा सांगितलं आहे की 369 हे निकोला टेस्ला हे प्रत्येक कार्यामध्ये यूज करून त्यांनी सक्सेसफुल बनले आहे. त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा 369 ह्या पोर्टलचा उपयोग करून 369 हे टेक्निक यूज करून आपलं सक्सेस हे मिळवा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं एक शेअर, एक लाईक, एक सबस्क्राईब आम्हाला अप्रिशिएशन देतं, मोटिवेशन देत असतं. त्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.